जो विजयादशमी म्हणजेच अशोका विजयादशमी धम्मचक्र प्रवर्तक दिन या निमित्ताने की ज्या महिला आहेत त्या आपल्या महिला ज्यांना फक्त मी जय भीम बोललं म्हणजे बौद्ध वाटतं, पण फक्त जय भीम बोलून बौद्ध होत नाही, तर आपण बौद्ध धम्म काय आहे, त्याचा इतिहास काय आहे हा आपण जाणून घेतला पाहिजे. आणि त्याच अनुषंगाने की बाबासाहेब म्हणतात की जो इतिहास विसरतो तो इतिहास घडू शकत नाही. आणि इतिहासाच्याच मार्गाने आपण काय करत असतो, नवीन नवीन संकल्प करत असतो. आणि म्हणून आज 68व्या धम्मचक्र प्रवर्तक दिनाच्या निमित्ताने की मी महिलांना सांगू इच्छिते की हा जो धम्म आहे तो सिद्धार्थ गौतमापासून ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत येण्यासाठी खूप असा म्हणजे सगळ्या गोष्टीच्या मार्फत सामाजिक राजकीय किंवा नीतिमत्तेच्या मानाने ह्या धम्मामध्ये खूप लोकांचा त्याग आहे. आणि म्हणूनच आपण म्हणतो की माणसाला पूजायचं नाही तर माणसाच्या कोणाला पूजायचं, त्यागांना, अप्रतिम अशा विचारांना आणि कार्याला. आणि म्हणूनच की आपण त्यांचे कार्य जाणून घेणार आहोत की सिद्धार्थ गौतमाची आई महामाया माता, ह्या माता स्वतः देखील इतक्या ममता होती त्यांच्यामध्ये की त्यांनी आषाढी पौर्णिमेला की दानधर्म केलेला आहे. आणि दानधर्म केल्यानंतर त्यांनी की जे काही दोघांमध्ये मिलन झालेलं आहे आणि त्यानंतर त्यांना पुत्र जे झालेले आहेत ते म्हणजे सिद्धार्थ गौतम. सिद्धार्थ का नाव, तर जे काही म्हणजे त्यांचे संकल्प होते ते तिथे सिद्ध झालेले आहेत आणि म्हणून सिद्धार्थ हे नाव ठेवलेलं आहे. आणि ह्या अशा सिद्धार्थ गौतमाला फक्त आईची जी माया, ममता, वात्सल्य आहे ते फक्त 6 दिवस मिळालेलं आहे. कारण आपण विज्ञानवादी धम्म आचरणात आणतो तेव्हा आपल्याला हे माहिती असलं पाहिजे की मातेला काय झालेलं आहे, प्रसूतीच्या ज्या काही वेदना असतात आणि त्या वेदनेनंतर जो काही बाळंत रोग जो असतो तो त्यांना झालेला आहे आणि तो सहन न झाल्यामुळे विज्ञानवादी आपण आचरण करत असताना माता त्यांना सोडून गेलेल्या आहेत. आणि अशा सिद्धार्थ गौतमाला प्रजापती गौतमी म्हणजे त्यांची सावत्र आई आणि मावशी देखील यांनी काय केलेलं आहे, स्वतःच्या अंगाचं दूध प्राशन करून त्यांना संस्कारमयी असं आचरणात्मक जे काही गुण दिलेले आहेत. आणि त्याच अनुषंगाने त्यांच्यामध्ये 32 लक्षणं आणि 80 शुभचिन्ह या अनुषंगाने सिद्धार्थ गौतमाने नेहमीच कारुण्यमय जीवन जगलेलं आहे. आणि असं जीवन जगत असताना एका रोहिणी नदीच्या पाण्यासाठी म्हणजे निसर्गाच्या पाण्यावरून की लोक मरणार होती, माणसं मरणार होती, हे सिद्धार्थ गौतमाच्या स्वभाव गुणधर्माला मान्य नव्हते. त्यामुळे त्यांनी काय केलेलं आहे की स्पष्ट तिथे उत्तर दिलेलं आहे की मला हे मान्य नाही. आणि म्हणूनच की तेथील जी संघटना होती त्या संघटनेने तिथे काय केलेलं आहे की यांनी एकतर गृहत्याग करावा किंवा देहदंड किंवा त्यांच्या आईवडिलांची जी संपत्ती आहे ती जप्त केल्या जाईल असं म्हणजे तिथे त्यांनी एक ते नियोजन केलं. आणि त्यामध्ये की सिद्धार्थ गौतम हे कसे होते, शांत होते. आणि त्यांनी एक निर्णय घेतलेला आहे की नाही, माझ्या आईवडिलांना देखील त्रास होता कामा नये किंवा माझ्या परिवाराला देखील नाही. आणि हे जीवन खूप मौल्यवान आहे. आणि म्हणून त्यांनी काय केलेलं आहे, गृहत्याग केलेला आहे. गृहत्याग करत असताना की त्यांना जी लाभलेली पत्नी होती ती म्हणजे यशोधरा. आणि त्या यशोधरा मातेने की इतका मोठा विश्वास दिलेला आहे की त्यांना माहिती होतं की पुढे जाऊन हे संन्यास घेणार आहेत किंवा हे लोकांच्या जगाच्या कल्याणासाठी नेहमीच आयुष्याचा प्रत्येक क्षण देणार आहेत, हे माहिती असून देखील त्या मातेने त्यांच्याबरोबर संसार केलेला आहे. आणि त्यानंतर एक पुत्र देखील झालेला आहे, राहुल नाव त्याचं. आणि तो पुत्र झाल्यानंतर रोहिणी नदीचा जो वाद झालेला आहे आणि त्या जी तिथे बैठक झालेली आहे आणि त्या बैठकीची माहिती यशोधरा मातेंना अगोदरच होती. पण इथे सिद्धार्थ गौतम जेव्हा आलेले आहेत तेव्हा त्यांच्यामध्ये जी बेचैनी होती आणि म्हणूनच त्यांनी काय केलेलं आहे की विचारणा केलेली आहे की असं काय आहे की तुम्ही मला सांगत नाही आहात, पण मला ते माहिती आहे. आणि तेव्हा त्याच म्हटलेले आहेत की तुम्ही जो काही मार्ग अवलंबणार आहात तो जगाच्या सुखाचा, हिताचा, कल्याणाचा असणार आहे. आणि तो तुम्ही तिथे जा, मी तुमच्या बरोबर आहे, मी तुमच्या सोबत आली असती, पण तुमचे आई वडील आणि तुमचे बाळ म्हणजे आपलं बाळ हे लहान आहे त्यामुळे मी येऊ शकत नाही. पण माताने काय केलेलं आहे की अशा म्हटलेल्या नाही की मी कधीच येणार
येणार नाही म्हणून, कारण पुढे जाऊन त्या देखील भिक्षुणी बनलेल्या आहेत. आणि प्रजापती गौतमी आणि म्हणजे कुठे पाहिलेलं आहे का की सावत्र सासू आणि सूनबाई यांनी एक चांगला असं जगाच्या कल्याणकारी मार्ग निवडलेला आहे, पण इथे तसा निवडलेला आहे की प्रजापती गौतमी आणि यशोधरा माता यांनी भाद्रपद पौर्णिमेच्या अनुषंगाने दीक्षा घेतलेली आहे आणि 500 महिलांना घेऊन त्या तथागतांसमोर गेलेल्या आहेत. आणि त्यानंतर यशोधरा मातेंनी आज्ञा दिल्यामुळेच लोक काही जण म्हणतात की पत्नी झोपलेली होती, लहान बाळाला टाकून सिद्धार्थ गौतम निघून गेलेले आहेत. असं होणार कधीच नाही, कारण ज्याने जगाचा हिताचा सुखाचा कल्याणकारी मार्ग आणि ह्या जीवनामध्ये पृथ्वी तळावर जे काही जीव जंतू वृक्षवल्ली यांच्यासाठी कल्याण केलेलं आहे, तो स्वतःच्या पत्नीबरोबर अविश्वास दाखवू शकणार नाही, हे आपल्या सगळ्यांना अवगत असणार आहे. आणि त्याच अनुषंगाने ते पुढे निघून गेलेले आहे. अलकरामा, उदकरामपुत्त ह्या सर्व ज्या ऋषीमुनी आहेत, या गुरुवर्यांकडून विद्या संपादन करत असताना पुढे जाऊन त्यांनी काय केलेलं आहे की स्वतः की तिथे जाऊन धम्माचं ज्ञान संपादन करण्यासाठी 6 वर्ष तपश्चर्या केलेली आहे. आणि ती तपश्चर्या करत असताना की त्यांनी उपवास नाही केले, तर त्यांना जे जे काही ज्ञान संपादन होत होतं, जीवनाचा अर्थ कळत होता आणि त्या अनुषंगाने त्यांना वाटत होतं की मी जर पाणी पिण्यात वेळ घालवला तर माझे ज्ञान कुठेतरी वाया जाईल, किंवा मी जर अन्न खात बसलो आणि त्याचं म्हणजे जसं दैनंदिन जीवनामध्ये लोक जगतात ते जीवन त्यागत होते ते हळूहळू. आणि त्यामुळे त्यांच्या जो शरीराचा सापडा झालेला होता. आणि तिथेच जसं आपण म्हणतो ना कधी कधी, अगं मी तुला फोन करणार होती पण तुझाच फोन आला, तसाच अनुषंग म्हणजे योगायोग घडलेला आहे. आणि तिथे सुजाता नावाची एक दानशूर, जिला स्वतःला वाटलेला आहे की मला चांगला नवरा मिळावा किंवा मुलगा पुत्ररत्नाचे लाभ व्हावं, आणि तसंच झालेलं आहे. काही लोक काहींनी काही दिलं की विसरून जातात, पण सुजाताने तसं केलेलं नाही. तर तिने तिथे येऊन त्या वनदेवता म्हणजे सिद्धार्थाला याचना केलेली आहे की तुम्ही तुमच्याकडे मागितलेलं जे आहे ते वरदान मला मिळालेलं आहे, आणि म्हणून मी अशी मौल्यवान अशी की जी पौष्टिक आहे, विज्ञानवादी, आणि म्हणून की ती खीर तुम्ही प्राशन करावी. आणि ती प्राशन केल्यानंतर तुमच्यामध्ये एनर्जी येणार आहे. कोणीही असं म्हणजे एनर्जी नसेल तर कोणतीही गोष्ट होणार नाही. आणि ह्याच तत्वाचं पुढे काय झालेलं आहे, शास्त्रज्ञांनी पुढे घेतलेलं आहे की कोणतीही वीज जी आताची आपण आहे ती जोपर्यंत त्याच्यामध्ये शक्ती नाही तोपर्यंत ती चालणार नाही. तसं शरीराचं देखील आहे की जोपर्यंत आपल्या शरीरामध्ये अन्न नाही तोपर्यंत आपल्याला ताकद येणार नाही, एनर्जी येणार नाही. आणि म्हणूनच सिद्धार्थ गौतमाला ते पटलेलं आहे. आणि त्याच अनुषंगाने तिथे ती खीर प्राशन केलेली आहे. आणि प्राशन केल्यानंतर की तेव्हापासून एक सुरू झालेलं आहे की तुम्ही कोणाला तरी देणार आहात तर त्याचं देखील तुमच्याप्रती काहीतरी देणं आहे. आणि म्हणूनच सुजाताने देखील खीर दिल्यानंतर म्हटलेली आहे की तुम्ही वनदेवता तुमचा जो काही संकल्प आहे की हे दुःख का आहे, दुःखाचं कारण काय आहे, किंवा ह्या जगामध्ये सगळीकडे का असं म्हणजे भेदाभेद आहे, किंवा एकामेकाला मारण्याचा द्वेष भावना का आहे, हे सगळं जे काही तुमचा संकल्प आहे आणि तो संकल्प पूर्ण झाल्यावर तुम्हाला ते ज्ञान मिळाल्यावर तुम्ही नक्कीच मला इथे येऊन सांगायचं आहे. आणि त्याच अनुषंगाने आपण त्यांना काय म्हणतो, तथागत म्हणजे बोले तसा चाले त्याची वंदा मी पावले, म्हणजे जो बोलतो तसाच करतो. आणि त्याच अनुषंगाने सिद्धार्थ गौतमाने काय केलेलं आहे की निरंजना नदी पार करून तिथूनच सुपतित जो घाट आहे त्या घाटावरून बुद्धगयेला गेलेले आहेत. आणि वैशाखी पौर्णिमेला तिथे त्यांनी काय केलेलं आहे की एक ध्येय म्हणतो ना आपण, अधिष्ठान केलेलं आहे, संकल्प केलेला आहे की मी इथे ह्या जागेवरून उठणार नाही जोपर्यंत माझ्या जे काही संकल्प आहेत, जे काही माझ्या म्हणजे नियोजन आहे ते पूर्ण होत नाही तोपर्यंत मी इथून उठणार नाही. आणि त्याच अनुषंगाने तिथे त्या रात्रीला वैशाखी पौर्णिमेच्या तो संकल्प पूर्ण झाला. म्हणजे त्यांना कळलेलं आहे की काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे. म्हणजेच की त्यांना पहिल्या प्रथम कळलेलं आहे की ह्या जगामध्ये दुःख आहे, जन्म दुःख आहे, मरण दुःख आहे, हवं म्हणून दुःख आहे, नको म्हणून दुःख आहे, हे मिळालं म्हणून दुःख आहे, हे नाही मिळालं म्हणून दुःख आहे. म्हणजे सगळीकडे दुःखच दुःख आहे. पण त्या दुःखाला कारण कोण आहोत, आपणच आहोत. आणि त्या दुःखाचा समुदाय आहे. आणि निरोधगामी प्रतिपदा म्हणजेच की त्या दुःखावर आपण मात करू शकतो. जेव्हा कधी करू शकतो, जेव्हा आपण पंचशील आचरणात आणणार आहोत. आणि अशी ही पंचशील म्हणजेच काय आहे की आपल्या जीवनात दैनंदिन आचरणात्मक
आपण आचरण करणार आहोत. म्हणजे आपण कोणाची, प्राण्यांची किंवा माणसांची हत्या करणार नाही किंवा त्यांना हत्या करण्यासाठी प्रवृत्त देखील करणार नाही. चोरी करणार नाही म्हणजे चोरी करण्यासाठी प्रवृत्त देखील करणार नाही. किंवा कायेने, वाचेने, मनाने कोणाचाही बद्दल जो दृष्टिकोन आहे तो कसा सम्यक ठेवणार आहोत, वाईट दृष्टिकोन करणार नाही. किंवा शारीरिक सुखाची जी अपेक्षा आहे ती काय करणार, त्याचा त्याग करणार आहोत. आणि त्यानंतर जे काही बोलणार आहोत ते सत्य बोलणार आहोत, विज्ञानावर आधारित बोलणार आहोत. आणि दुसऱ्याची अवहेलना करणार नाही. कोण गोरा आहे, कोण काळा आहे किंवा कोणाला म्हणजे जे शब्द असतात ते आपल्या वाणीतून जाणार नाही याची दक्षता घेणार आहोत. आणि त्यानंतर की जे माद्य आहे, माद्य म्हणजे ज्या काही गोष्टी अतिसेवनाने त्याचं काय होतं, शरीराची हानी होते. आणि शरीराची हानी झाली म्हणजे माणसाची एकाची नाही तर त्या परिवाराची हानी होते, परिवाराची नाही तर त्या पूर्ण व्यवस्थेची हानी होते आणि समाजाची देखील हानी होते. आणि म्हणून हानिकारक जे द्रव्य असतात ते आपण काय केलं पाहिजे, सेवा न करता आपलं जीवन जगलं पाहिजे. आणि त्यानंतर की आपण आर्य अष्टांगिक मार्ग म्हणजेच आपण सम्यक वाणीतून बोललं पाहिजे. आपले जे कर्म आहेत ते कर्मांत देखील कसे असले पाहिजे, चांगले असले पाहिजे, लोकांच्या हितासुखासाठी असले पाहिजे. आपल्या कायेने, वाचेने, मनाने आपण लोकांजवळ चांगल्या वाणीतून बोललं पाहिजे किंवा जे जे काही कर्म आहेत ते केले पाहिजे. आपलं जे काही व्यायाम आहे तो देखील कसा असला पाहिजे, चांगला असला पाहिजे. जेव्हा आपण चांगले कर्म करणार आहोत, चांगलं आचरण करणार आहोत तेव्हा नक्कीच आपण काय आपली स्मृती उजालित ठेवणार आहोत. आणि म्हणून त्यानंतर आपल्याला चांगली समाधी मिळणार आहे. आणि म्हणून आपली जी आजीविका आहे ती कशी असली पाहिजे, चांगली असली पाहिजे. आपला दारूचा धंदा असला पाहिजे का, आपला कोणाची हत्या करण्याचा धंदा असला पाहिजे का, नाही. किंवा आपला ड्रग्सचा धंदा असला पाहिजे का, नसला पाहिजे. म्हणजे लोकांचा कल्याणाचा, हिताचा असा आपल्याकडे मार्ग असला पाहिजे. आणि त्याच्यातून आपण 10 पारमितेच्या अनुषंगाने की आपण दान केलं पाहिजे, शीलाला जपलं पाहिजे, मैत्री केली पाहिजे, करुणा केली पाहिजे, अधिष्ठान असलं पाहिजे, निष्कर्मी असले पाहिजे, आपण सत्यवाणीतून आपण लोकांजवळ बोललं पाहिजे. अशा प्रकारे पूर्ण धम्म जेव्हा सिद्धार्थ गौतमाला प्राप्त झालेला आहे आणि तोच म्हणजे काय आहे की ज्ञानप्राप्ती झालेली आहे. आणि त्या ज्ञानप्राप्तीनंतर त्यांनी आपल्या गुरूंना पहिला आदर केलेला आहे की आपल्या गुरूंना शोधलेला आहे. आणि ते म्हणजे 8 जे ब्राह्मण बोलवलेले होते ते त्यांचे गुरु होते. त्यानंतर ज्यांच्याकडे विद्या संपादन केलेले आहेत ते उदकराम पुत्त असो किंवा अलकराम असो त्यांच्याकडे ते गेलेले आहेत, पण त्यांचा मृत्यू झालेला बातमी त्यांना कळलेली आहे. आणि तिथूनच ते निघालेले आहेत. आणि 5 परिवर्जक म्हणजे वप्प, कौंडिन्य, वद्रीय, महानाम आणि हे जे काही आहेत 5 परिवर्जक म्हणजे त्यांचे मित्र होते. आणि त्याच मित्रांना त्यांनी सांगितलेलं आहे. मित्रांना का बरं सांगितलेलं आहे, कारण काही गोष्टी ह्या आपल्या जीवाभावाच्याच लोकांना सांगायच्या असतात. आणि म्हणून बौद्ध लोकांनी कसं वागलं पाहिजे, चक्षुपणाने, म्हणजे की आपण कोणाला काय सांगितल्याने ते पटणार आहे किंवा कोणाशी काय बोललं पाहिजे. आणि त्याच अनुषंगाने मित्रांना सांगितलेलं आहे की म्हणजे जो काही धम्म समजलेला आहे तो सांगितलेला आहे. आणि त्याच अनुषंगाने ते लोक निघून गेलेले आहेत. धम्माचा प्रसार आणि प्रचार इतका झालेला आहे की तिथे 1200 वर्ष जंबोदीप झालेला आहे बौद्ध धम्माचं. आणि असं जंबोदीप निर्माण असताना की नंतर काय झालेलं आहे की गृहदत्त जे राजा होते शेवटचे, त्यांचा पुष्पमित्र हे जे सेनापती होते त्यांनी हत्या केलेली आहे. आणि तिथे मनुवाद आलेला आहे. मनुवाद म्हणजे माणसाला जे काही विचार तत्वप्रणाली होती बुद्धांची त्याच्या विरोध असणं. आणि त्या विरोधात जेव्हा मनुवाद आलेला आहे आणि त्यानंतर 304ला इसवी सन पूर्व 304मध्ये सम्राट अशोकांचा जन्म झालेला आहे. आणि त्यानंतर 21व्या वर्षी त्यांनी राज्याभिषेक केलेला आहे आणि 25व्या वर्षी त्यांनी राजाचा कारभार पाहिलेला आहे. आणि असा 8 वर्ष कारभार पाहिल्यानंतर त्यांना निग्रोध भंते जे आहेत ते मिळालेले आहेत. आणि ते केव्हा मिळालेले आहेत की जेव्हा कलिंगचं युद्ध त्यांनी केलेलं आहे आणि ते जिंकलेले आहेत. त्यांना वाटलेलं आहे की मी मोठा सम्राट झालेलो आहे आणि सम्राट झालो म्हणून त्यांनी काय केलेलं आहे की निग्रोध भंतेंना सांगितलेलं आहे की हे पहा भंते, मी आज अजिंक्य आहे म्हणजे मी जिंकलेलो आहे. पण निग्रोध भंतेंनी त्यांना करुणा, मैत्री यांचे उपदेश दिलेले आहेत. आणि त्या उपदेशाने इतकं परिवर्तन झालेलं आहे की चक्रवर्ती सम्राट अशोक यांनी जी आपली म्हणजे लखलखती तलवार जी होती, धारदार तलवार होती ती मॅन केलेली आहे. आणि तेव्हाच सांगितलेलं आहे की आजपासून मी
कोणाचीही हत्या करणार नाही, तर मी ह्या जगाच्या कल्याणाचा हिताचा मी मार्ग अवलंबणार आहे. आणि त्याच अनुषंगाने त्यांनी वेगवेगळ्या म्हणजे जगभर पर्यटन केलेलं आहे. आणि ती वस्तुस्थिती जाणल्यावर त्यांनी स्वतः की ह्या समाजासाठी, ह्या जगासाठी, या लोकांसाठी मी काय करणार आहे की नेहमीच कल्याणकारी असा मार्ग करणार आहे, सेवा देणार आहे. आणि म्हणूनच त्यांनी काय केलेलं आहे की ठराव केलेले आहेत की मी म्हणजे लोकांसाठी त्यांनी रस्ते किंवा रस्त्याच्या कडेला थोड्या थोड्या अंतरावर झाडं असावी, विहिरी असाव्या, किंवा माणसांसाठी आणि प्राण्यांसाठी दवाखाने असावे, न्यायालये असावी. त्यानंतर की जे आपण जातो आणि तिथे जात असताना की कोणी आजारी पडलं तर काय असावं, म्हणजे जसं दवाखाने असावे तसंच सेवा देणारी माणसं देखील असावी, उद्यानं असावी, म्हणजेच जे आता आपण गार्डन म्हणतो, आणि त्या उद्यानांची सेवा करण्यासाठी देखील माणसं असावी. अशा प्रकारे वेगवेगळे त्यांनी काय केलेले आहे तिथे ठराव केलेले आहेत. आणि त्या अनुषंगाने की ह्या जगाच्या हिताच्या आणि सुखाचं काम करत असताना त्यांनी 84,000 स्तूप बांधणी केलेली आहे. आणि आज ज्या लेण्या आपण पाहत आहोत त्या लेण्या देखील त्यांनी काय केलेलं आहे की तुमच्या माझ्या कल्याणासाठीच केलेल्या आहेत. आणि असे कार्य करत असताना नंतर की त्यांनी की आश्विन महिन्याच्या दशमीच्या वेळेस की निगरोध भंतेंचं जे बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि या अनुषंगाने जे म्हणजे त्यांचं परिवर्तन झालेलं आहे. आणि त्यानंतर भंते उपगुप्त यांच्याकडून त्यांनी काय केलेली आहे दीक्षा घेतलेली आहे की इसवी सन पूर्व 265ला त्यांनी दीक्षा घेतलेली आहे. आणि स्वतः धम्म आचरणात आणून त्यानंतर धम्मातील की दशहरा म्हणजेच दसरा जो आपण म्हणतो ते 10 म्हणजे काय आहे, दसशीला आहेत की मी प्राण्यांची हत्या करणार नाही, चोरीपासून अलिप्त राहणार आहे, किंवा मी म्हणजे परस्त्री गमन जे आहे ते करणार नाही, किंवा जे व्यसन आहे ते करणार नाही, किंवा की कोणतंही वैर आहे ते वैराने मिटत नाही तर शांतीने मिटतं. आणि जो नीतिमत्ता आहे त्या नीतिमत्तेवर आपण चाललं पाहिजे. भिक्षू असोत किंवा केंद्रीय शिक्षक किंवा बौद्धाचार्य यांनी काय केलं पाहिजे, आचरणात्मक जो धम्म आहे तो आचरण केला पाहिजे. कारण आपण ह्या धम्माचा प्रसारक आहोत, आपण एक केंद्रबिंदू म्हणून लोक आपल्याकडे बघतात. आणि म्हणून आपलं आचरण कसं असलं पाहिजे, धम्ममय असलं पाहिजे. आणि त्याच अनुषंगाने त्यांनी काय केलेलं आहे की हे धम्मचक्र जगामध्ये प्रवर्तक केलेलं आहे. आणि त्याच नंतर की हा जो धम्म आहे तो लोप पावलेला होता. आणि म्हणूनच की बाबासाहेबांनी अतोनात कष्ट करून काय केलेलं आहे की हा जो म्हणजे अस्पृश्यता होती, गुलामगिरी होती, मनुवाद होता, आणि त्याच मनुवादाला त्यांनी काय केलेलं आहे की स्वतः खूप ज्ञानार्जन करून आणि त्यानंतर की त्यांना कळलेलं आहे की वेगवेगळ्या धर्माचा अभ्यास करत असताना त्यांना धम्म का आवडलेला असेल, कारण धम्मामध्ये नीतिमत्ता आहे. आणि धम्म हा अनिश्वरवादी आहे, अनात्मकवादी आहे, प्रामाण्यवादी आहे, विज्ञाननिष्ठ आहे. आणि म्हणूनच बाबासाहेब कसे आहेत, प्रज्ञावान आहेत, क्रांतीचे सूर्य आहेत. आणि म्हणून त्यांना समाजाच्या हिताच्या आणि सुखाच्या कल्याणासाठी हा जो धम्म आहे प्रज्ञाशील आणि करुणा, आणि त्याच्यामधूनच की समता, स्वातंत्र्य आणि बंधुता याच्यामध्ये आहे. आणि म्हणूनच हा धम्म आवडलेला आहे. हा जो धम्म आहे तो बाबासाहेबांनी देखील काय केलेला आहे, स्वतः पहिल्या प्रथम भारतीय बौद्ध महासभेचं त्यांनी इथे पहिला स्थापन केलेली आहे. आणि म्हणजे 1954मध्ये बाबासाहेबांनी भारतीय बौद्ध महासभा स्थापन केलेली आहे. आणि लिगली ती 55मध्ये ती रजिस्टर केलेली आहे. आणि त्यानंतर धम्माचा प्रसार आणि प्रचार करणं महत्त्वाचं आहे. आणि म्हणूनच बाबासाहेबांनी काय केलेलं आहे, आश्विन म्हणजे दशमीच्याच वेळेस त्याच अनुषंगाने की नागपूर म्हणजे नागवंशभूमी, त्या भूमीमध्ये बाबासाहेबांनी देखील काय केलेलं आहे, एक धम्मचक्र प्रवर्तक केलेलं आहे. ते म्हणजे पहिल्या प्रथम की भंतेंकडून त्यांनी आपल्याला स्वतःला दीक्षा घेतलेली आहे. काही लोक की शिकत नाही पण उगाचच बोलतात, पण बाबासाहेब तसे नव्हते, ते नेहमीच दुसऱ्याला मान देत होते. आणि म्हणून त्यांनी धम्मगुरूंकडून पहिला आपल्याला स्वतः दीक्षा घेतलेली आहे. आणि मग त्यांनी
म्हणजे चंद्रमणी जे बनते आहेत त्यांच्याकडून दीक्षा घेतल्यानंतर त्यांना विचारणा केलेली आहे आपल्या धम्मगुरूंना की मी देखील आमच्या जे बांधव आहेत त्यांना देऊ शकतो का. आणि तिथूनच लागू झालेलं आहे की एका धारकाने दुसऱ्या धारकाला दीक्षा देऊ शकतो. आणि ती दीक्षा देत असताना बाबासाहेबांनी इतकं आपल्यावर प्रेम होतं की त्यांनी जी काचेची पारदर्शकता आहे ती देखील समोर ठेवलेली नाही, ते म्हणजे स्वतःचा चष्मा तो देखील बाजूला ठेवलेला आहे. तेव्हा कार्यकर्ते मंडळींनी विचारलेलं आहे की बाबासाहेब तुम्ही किती जनतेवर प्रेम करता आणि तुम्ही चष्मा लावणार नाही. तर नाही माझ्यासारखे अनेक जण असतील त्यांना दिसत नसेल. आणि म्हणून की ह्या ज्या 22 प्रतिज्ञा आहेत त्या कशा असल्या पाहिजे, ठळक आणि एका पेजवर एक प्रतिज्ञा असली पाहिजे. आणि म्हणून बाबासाहेबांनी काय केलेलं आहे की अशा प्रकारे की 22 प्रतिज्ञा ठळक अक्षरात लिहून त्या आपल्या समाजाला आपल्या लोकांना वदवण्यासाठी ठळक अक्षरात तिथे लिहिलेले आहेत. पण आपले लोक काय करतात, त्याचं म्हणजे जे काही त्याचं आचरण करायला पाहिजे ते करत नाही. आणि अशा प्रकारे की हा जो दसरा आहे म्हणजेच दशहरा सम्राट अशोकापासून ते आजपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी धम्मक्रांती केलेली आहे, अनेक राजाने या जगामध्ये वेगवेगळ्या क्रांत्या केलेल्या आहेत, पण ही जी धम्मक्रांती झालेली आहे अशी जगामध्ये कुठलीच क्रांती नाही. आणि ती म्हणजे एकही रक्ताचा थेंब न सांडता ही धम्मक्रांती झालेली आहे. अशी धम्मक्रांती म्हणजे काय आहे की बौद्ध धम्माचा प्रसार आणि प्रचार. आणि तो करत असताना जसा यशोधरा मातेने सिद्धार्थ गौतमाला प्रत्येक त्याग करून सोडलेला आहे, तसंच त्यागमूर्ती माता रमाईने देखील आपला कण आणि कण आपल्या पतीच्या ज्ञानार्जनासाठी वेचलेला आहे. आणि अशी ही माता म्हणजे प्रत्येक स्त्रीने ह्या गोष्टीचं काय केलं पाहिजे, आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्यानुसार आपण त्या मातांचा आदर्श घेऊन आपल्या जीवनामध्ये प्रेरणा घेऊन ते मार्ग आपण निवडला पाहिजे. म्हणजेच आपण काय करणार आहोत की धम्माचं आचरण करणार आहोत. धम्म कसा आहे, आचरणात्मक आहे. आणि म्हणून आचारो परमो धम्मो हे इथे आपण बोलू शकतो किंवा करू शकतो. धम्माचं जोपर्यंत आपण काटेकोरपणाने आचरण करत नाही तोपर्यंत आपण बौद्ध धम्माचे अनुयायी म्हणून म्हणता येणार नाही. धम्म हा कोणती प्रसिद्धी नाही, तर धम्म काय आहे की आचरणाने जे दिसतं लोकांपर्यंत ते आचरण आहे. म्हणजे काय आहे धम्म म्हणजे काय आहे, नीतिमत्ता. माणसाने माणसाजवळ माणसासारखं वागणं म्हणजे काय आहे, विज्ञानवादी धम्म आहे, सत्यतेवर आधारलेला आहे. असा हा धम्म डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुमच्या माझ्या कल्याणासाठी दिलेला आहे. पण आपलं कल्याण कशामध्ये आहे हे आपल्याला कळत नाही. आपण 22 प्रतिज्ञांना फक्त वदवून घेतो, पण त्या आचरणात्मक ज्याप्रमाणे आणल्या पाहिजे. म्हणजे ज्या वरच्या 8 प्रतिज्ञा आहेत त्या कशा आहेत की जसं डॉक्टर कसं सांगतात की ही गोळी घ्या आणि त्या गोळीनंतर दुसरं जे औषध आहेत ती घ्या. कारण डॉक्टर काय करतात, जे इन्फेक्शन आहे ते पहिला काढून टाकतात आणि त्यानंतर की जे म्हणजे पौष्टिक किंवा त्या रोगाला लागू असं औषध देत असतात. तसेच विद्येचे डॉक्टर म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी काय केलेलं आहे की आपण काय केलं नाही पाहिजे, म्हणजे काल्पनिक गोष्टीवर नाही मांडलं पाहिजे, विश्वास नाही ठेवला पाहिजे अशा पर्यायाने. आणि त्यानंतर धम्म आचरणात आणला पाहिजे. अशा प्रकारे आपण काय केलं पाहिजे, हा धम्म आचरणात आणून ह्या धम्माचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी की बाबासाहेबांचा संकल्प आहे की मी भारत बौद्धमय करेन. कारण त्यांचा आपल्यावर खूप विश्वास होता आणि महिलांवर तर इतका विश्वास होता की बाबासाहेब म्हणतात ज्या समाजाची स्त्री सुसंस्कृत तो समाज कसा आहे, विकसित आहे किंवा प्रगती पथकावर आहे. आणि म्हणून स्त्रियांनी काय केली पाहिजे, ही प्रेरणा घेतली पाहिजे. आणि हा धम्माचं आचरण काटेकोरपणाने करून आपण दसरा हा सण नाच गाण्यासाठी मिरवणुकीसाठी नसून तर आपण काय केलं पाहिजे, धम्माचं आचरण करून दान धर्म करून ह्या धम्माचा प्रसार आणि प्रचार करूया. आणि त्यासाठी तुम्हाला मंगल कामना करते. तुमचं मंगल हो, कल्याण हो. इथेच थांबते. जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान. आप देख रहे हैं लॉर्ड बुद्धा टीवी.